धार्मिक समन्वय. भाषा आणि धर्म याची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्त्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म या सुफी पंथ यांचे आपल्याला समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्या ईश्वर भक्ती बरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. यासंबंधीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत. भारतीय धर्म जीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोनही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. या मार्गात अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानीय परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्य भाषांचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला.